नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत गावाकडची रेसिपी, ती म्हणजे गोळे पाणी। त्यासाठी मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही डाळी आपण मिक्स करून घेऊया आणि ह्या दोन्ही डाळींना आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि 2 ते 3 तास आपल्याला याला पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे। डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही मी 2 ते 3 तासासाठी भिजू घातलेली आहे। 2 ते 3 तासानंतर आता हे मी दाखवते। पहा, 2 ते 3 तास झालेले आहेत। डाळ आपली स्वच्छ भिजलेली आहे आणि तिला हातावरती मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी इझिली तोडल्या चालली ती, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। आता यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा लसण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं जिरं। डाळ आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहोत। यामध्ये टाकत आहे मी कढीपत्ता, लसण, जिरं, हिरवी मिरची आणि हे आपल्याला जाडसर मिक्सरमधून आपण फिरून घेतलेलं आहे आणि आता हे का आपण ताटामध्ये काढून घेऊया। पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला थोडंसं जाडसरच फिरून घ्यायचं आहे। आता एका कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये टाकत आहे मी थोडीशी मोहरी आपली तडतडलेली आहे। तसंच यामध्ये मी टाकत आहे थोडंसं जिरं, लसणाची थोडासा कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे। कांदा आपला लालसर परतून झाला आहे। यामध्ये आता मी परत टाकत आहे थोडासा कढीपत्ता, तसंच थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट, हे पण सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तसंच यामध्ये टाकत आहे मी थोडी हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट, धनेपूड आणि थोडीशी कसुरी मेथी मी हातावरती चोळून यामध्ये घालत आहे। हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 तांब्या आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला भरपूर पाहिजे आहे। पाण्याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण जी डाळ भिजवून घेतली होती त्या डाळीमध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकत आहे। मिरच्या आपण कमी घातल्या होत्या म्हणून इथे मी परत तिखट टाकत आहे। तसंच यामध्ये मी आता ह्या स्टेजला, गोळे बनवायच्या स्टेजला मीठ घालत आहे चवीपुरतं। मीठ कधीही आपल्याला वेळेवरच घालायचं आहे। जर आधी मीठ घातलं आपण तर त्या सगळ्या डाळीला आपल्या पाणी सुटते आणि आपले गोळे व्यवस्थित बनत नाहीत। म्हणून कधीही आपल्याला जेव्हा गोळे बनवायचे आहेत, पाणी उकळल्यानंतरच डाळीमध्ये मीठ घालायचं आहे। आणि आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे व्यवस्थित पहा, हातावरती एक छोटासा गोळा मी तुम्हाला बनवून दाखवते। थोडासा गोळा घेतल्यानंतर हा व्यवस्थित असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे आणि हा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचा आहे। अशाच पद्धतीने मी अजून एक गोळा तुम्हाला तयार करून दाखवते। हे पहा, हा गोळा परत तयार करून यात टाकलेला आहे। गोळे एकमेकांवर पडणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि उकळत्या पाण्यातच हे गोळे आपल्याला टाकायचे आहेत। सगळ्या डाळीचे गोळे आपले टाकून झालेले आहेत। आता यामध्ये मी थोडंसं वरून तेल घालत आहे, त्यामुळे आपले गोळे एकमेकांना चिपकणार नाहीत। जर एखादा गोळा आपला एकावरती एक पडला असेल तर तो चिपकणार नाही। आता थोडंसं आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची। जेव्हा आपले गोळे वर तरंगतील पाण्यामध्ये, तेव्हा असं समजायची की आपली भाजी तयार झाली आहे। पहा, 5 ते 7 मिनिटात आपले गोळे वर तरंगताना दिसत आहेत तुम्हाला। पहा, एक गोळा मी तुम्हाला इथे काढून दाखवते। पहा, वर तरंगत आहे गोळे वर तरंगले म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता 10-1 मिनिटानंतर आता मी इथे गॅस बंद केले। सगळे गोळे आपले पहा तुम्ही व्यवस्थित वर तरंगत आहेत। आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला ही माझी गोळे पाणी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।